मंगलं भगवान् विष्णुः मंगलं मधुसूदनः मंगलं देवकीपुत्रः मंगलं गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज आमगेल है पीठाधिपती जल नंतर आमगेल है चतुर्थ चातुर्मास। बेंगलोर महानगरांतू आज आमी स्वीकार केल्लो आसा। तेनेशीची आयच्या दिवसाकची आषाढ कृष्ण सप्तमी दिवसाक आमी पिठारोहण केलें तसले दिवसू। हे दोन्ही दिवसू एक पंथा करचे जाता म्हणले एक आलोचनेन आमी आषाढ कृष्ण सप्तमीक हांगा चातुर्मास स्वीकार केल्लो आसा। किंतु आमी आताची अध्यक्षांनी सांगले की बेंगलोराक चातुर्मास जावका म्हणून न्हू तांणी पर्तगाळी वैके आयिल्ले आनी तांकां गोत आसा की आमी केन्नाही चातुर्मास खंय करताची त्या विशयी आमी रामनवमी दिवसाक डिक्लेअर करचे। आमी एक सामान्य एक अशी एक विचार त्या दिवसू मस्त जन येताची पर्तगाळी मठांतू व्हड कार्यक्रम उरता। वर्षाक एक पंत घडचे तसले महारथोत्सवाचे दिवसू तसले ते रामनवमी दिवसाकची आमी खंय चातुर्मास करता म्हणून न्हू आमी एक सांगचे अशी काय नाही की त्याची दिवस सांगका म्हणून, किंतु एक अशी एक चाल आयिल्ली आसा। आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यान तशी एक हे केले कडे आमगेले गुरुवर्यान मदे मदे रामनवमीक सांगनाशी ताजेकिंता पयलेची अनाउन्समेंट वैके केल्लो आसा। तशी ಒಂದು वर्ष वैकेची आमी रामनवमीक आमी चातुर्मासा विशय काणाशीची दुसरो विशय काढले आणि चातुर्मासा विशयू आमी तिरुपतींत केले। तेन्ना आमी तिरुपती मोक्कामांत आशिल्तना आमी एक शब्द सांगिल्ले। तेणेशी पुरप्रवेश आयिल्ले दिवसाक वैके आमी सांगले की कित्याक आमी बेंगलोरांतू चातुर्मास दिता म्हणून सांगले। केलो लोक लेखले 45 वर्ष जाले त्या निमित्तान दिले उरताले अशी केलो लोकांले अभिप्राय उरताले। आमगेल कशें नाशिल्लें की म्हळ्यार आमी मस्त तितले विचार करून गेलो थंय दिताना एक कशें एक स्पेशालिटी कशें तरी आमकां मना लागता तें आमकां क्लिक जालें। आमी मागशी मुखार पळयनाचे। आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्याले अनंतनगरांतू एक बिल्डींग बांदले। स्वाम्यान ते अधिक मासांतू आसतना ताजे थंय वचून न्हू कसन धार्मिक कार्यक्रम करून चालन आनी दिल्ले। स्वाम्याल हांगा वास्तव्य आशिल्तना बिल्डींग जावचकिंता पयले ते जागेर कसने नाशिल्ले। लागीं लागीं बिल्डींग घेवन 20-30 वर्ष जाल्ले कसनेची एक वास्तू थंय निर्माण जाल्ले नाशिल्ले। स्वामी हांगा वास्तव्याक आयिल्ले तेन्ना ज्येष्ठ मास सो खंयचे एक वास्तव्यांत आयिल्ले स्वामी आमी वैके आशिल्ले उपस्थिती। तेन्ना हरशीची अध्यक्षांनी प्रस्ताव काडलो अनंतनगरात जाग आसा स्वाम्यान कसने तरी एक समाज बांधवांक उपयोग येवचे तसले कसने एक कार्य हातांत घेवेत म्हणून न्हू अशी एक प्रस्ताव दवरले। स्वाम्याल मनांतू करका की नाका म्हळ्यार तांकांय वयोमान जाता आशिल्ले जबाबदारी आसा। एक शिष्यांक आमी घेतले फाल्यां तांकां ते जबाबदारी येता आमी केल्यार पाप तांकां तांणी त्रास जाता की कितें असले एक नाना रितीचे विचार तांगेले मनांत घोळता आशिल्ले। सो तांकां एक करका म्हणलें एक ते एक कसं म्हणटाचे ते एक स्पॉटारी तितलें तांकां हें जाता नाशिल्लें। किंतु हांणी केन्ना प्रस्ताव केले आत्त कशी तुमी जय घोश सांगले कुडान पर्तगाळी पावका म्हळ कुडान स्वता प्रिय गुरुवर्य स्वाम्यान कशे आशिर्वाद केले तशीची हांणी प्रस्ताव दवरितना स्वाम्यान पयले पंचांग पळयले हो खंयच्या टायमार हाणें म्हळ्यार स्वाम्याक ज्योतिशा बद्दल मस्त आवड आशिल्लें ताका पयले पंचांग कळ्ळे खंयच्या समयाचेर हाणें स्वाम्याक प्रश्न विचारले गुरु बलस की कितें
हाण विचारिले समयाक गुरु बलस की कितें नक्षत्र कसन आसा पळोवया म्हणून काढले स्वाती नक्षत्र ज्या स्वाम्याक अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्लें तसले स्वाती नक्षत्र त्या नैशीची त्या नक्षत्रा समयाचेरी गुरु बल वैके आसा तरी मनांत करका की नाका शिष्य आयले तांकां अशी मनात आशिल्लें तेन्नाची एक व्हड पावस पडलो व्हड म्हळ्यार व्हड पावस पडलो ते आयसा हेट्ट पडटा पळय तशी व्हडान पावस पडलो स्वाम्यान कसन लेखलें की म्हळ्यार देवान आशिर्वाद दिला आतां करचेची म्हणून न्हू स्वाम्यान तेन्ना निर्णय केले ताजे पयले स्वाम्याक करका की नाका म्हळ्यार एक द्वंद्व आशिल्लें किंतु केन्ना ते वर्षाधारा आरंभ जाले स्वाती नक्षत्रारी पावस पडलो म्हळ्यार कसने तरी एक बर जाता हाणे प्रस्ताव घाल्ले ते कसने तरी एक बऱ्याक येता म्हणलें स्वाम्यान तें आलोचन करून न्हू स्वाम्यान ते कार्यारंभ केले सो अशी एक मनांत येवका करका म्हणून घेवन ते पावस पळोवकडे स्वाम्याक 100% हे जालें आतां न्ही द्वंद्व ना करचेची म्हणून तशी आमकां वैके बेंगलोर चातुर्मास आमी वैकेची आलोचन करता आशिल्ले मुखार सांगे रामनवमीक सांगे हे करका म्हूण आशिल्ले किंतु एक संदर्भारी एक विशय आमगेले येद्राक आमी उठूची कॅल्क्युलेशन करत गेले तेन्ना आमकां दिसलें की औंदू वर्साक बेंगलोर सोडून घेवन आमी खंयी चातुर्मास दिवच्याक जायना आमगेले राम नाम जपाचे घोशणा आनीक आमी केले ना आमी राम नाम जपाची घोशणा एप्रिलांत केल्ले किंतु चातुर्मासाची घोशणा आमी ते फेब्रुवारींत केल्ले तिरुपतींत आसतनाच आमी केले कितें केलें की म्हळ्यार की बेंगलोरांतू आतां तुमीची सांगा उत्तर तुमी दिया बेंगलोरांत आमी कितले वर्सां नंतर आतां आमी चातुर्मासा येता आसाची 45 इयर्सा नंतर आमी हांगा चातुर्मासा येता आसाची सो त्या कॅल्क्युलेशनांतल्यान आमी भायर सरले 45 4 + 5 कितले जाले 9 आयले आमगेले एक हंतू एक गणिता हंतू ना न्युमरोलॉजींत हंतू 9 म्हणल्यार संख्येक ताका एक युनिवर्सल नंबर म्हणून सांगताचे युनिवर्सल नंबर कसन की म्हळ्यार तुमी कितलेय हंतू ते मल्टिप्लाय करा 9 × 1 9 9 × 2 = 18 8 + 1 आनी 9 जाता कितलेही करा तुमी खंयचेही हंतू करा लास्ट तुमकां आन्सर कसा मेळटा 9 मेळटा सो 4 + 5 म्हणून फर्स्ट आमकां कसं कळ्ळें हे युनिवर्सल नंबर म्हणून कडेरी आमी दुसरें आलोचन केलें एक जालें 4 + 5 9 जालें आनी कसन एक्स्ट्रा मेळटा बेंगलोरा दिवका म्हळ्यार आमकां तितलें 100% कसन तरी जावका सेकंड कसन की म्हळ्यार तिरुपती यात्रा आमी आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी 1988 केल्ले 1988 तांगे लास्ट तिरुपती यात्रा जाले आनी आमी केलतना 2024 जर तुम्ही ते ऍड केले 24 + 12 कितले जाले 36 जाले 3 + 6 आनी 9 आयले सो अनेक युनिवर्सल मेळ्ळे सो आनी आमी अशी आलोचन करत आशिल्ले आनीक कसन मेळता कडे खंयचे दिवस आमी चातुर्मास स्वीकार खंयची डेट कसन आहे पळोवया म्हणून आरंभ केले आषाढ कृष्ण सप्तमी 27 तारीख 2 + 7 आनी 9 आयले अरे 3 जाले आनी कसन एक्स्ट्रा मेळता म्हणून हे पळयले आमकां गोत आशिल्ले राम नाम जप करचे हे आमकां इंटरनली आमकां गोत आशिल्ले समाज बांधवांक आमी सांगिल्ले नाशिल्ले ते आमी एप्रिलांत घोशण करचे म्हणून आमी प्लॅन केल्ले ते राम नाम जावचे आतां गोतच तुमकां राम नवमी रामाक संबंध पाविल संख्या खंयचे 9 आनी हे एक बेंगलोर हाका रामक्षेत्र म्हणून सांगता आडना रामाक संबंध पाविले एक संबंध आसा त्यातून हांगा दिवचे जाता म्हणून आनीक उडगा आसा कडे आनीक कसन मेळटा म्हणून आमी हरशीची आलोचन करत आसतना बेंगळुरू जर तुम्ही एक अक्षर काउंट केल्यार त्या शब्दांत 9 अक्षर आसा आनी परत युनिवर्सल जाले तदनंतर तिरुपती कितें घोशण करता आशिल्लें स्वाम्यान आनी खंय तरी घोशण करीत आशिल्लें न्ही तिरुपतीन तूं करता म्हूण नाशिल्लें तिरुपतींत कितें घोशण केलें की म्हळ्यार
व्यंकटेश म्हणून येता. व्यंकटेश शब्दांतू अक्षर तुम्ही काउंट केले थंय वैके 9 येता. हे उठूच आलोचन करून तेन्ना आमकां कळ्ळें की हे पंत आमी बँगलोरांतूची आमी हे चातुर्मास दिव का म्हणून घेनो. आमकां तेन्ना आमी उठू आलोचन केल्लें, किंतु तेन्ना आमी सांगिल्लें ना. ते विचार आयच्या दिवसाक तुमगे लेद्राक आमी प्रकट करता आसा. लागीं लागीं 5 महिन्यानंतर तुमगे लेद्राक आमी प्रकट करता आसा. सो अशी आलोचन केल्या नंतर आमकां कळ्ळें की आमी हांगा एक चातुर्मास दिव येता म्हणून. दुसरें कसन की म्हळ्यार आमी आलोचन करतना हे युनिवर्सल, हे एक नंबर युनिवर्सल नंबर 9 म्हणलें. बेंगलुराक कित्याक आमी अनेक कारण कसन की म्हळ्यार आमी जर कुमटा असल्यार कुमटा लोक मात्र मेळटात. होन्नावर असल्यार होन्नावरचे लोक मात्र मेळटात. ना भटकळ गेले भटकळ लोक मात्र मेळतात. मंगळूर गेले मंगळूरचे लोक मात्र मेळतात. किंतु बेंगलोर आयले म्हळ्यार कुमटाचे लोक वेगळे मेळतात, होन्नावरचे लोक मेळटात, भटकळचे लोक मेळटात, मंगळूरचे लोक मेळटात. म्हळ्यार युनिवर्सल गांवची उठूची कितलीकी गांवची लोकांची लोक खंय आसाची बेंगलोराक आसाची. मुंबईत वैके आसा न्ही, मुंबईत वैके आसाची युनिवर्सल. कुमटात लोक वैके आसाचे, होन्नावर. किंतु मुंबई शब्दांतू 9 अक्षर या ना, बेंगलोरांत मात्र 9 अक्षर येता. सो हे उठो आलोचन कोरून कडेर आमकां कशी स्वाम्याक स्वाती नक्षत्र पावस आयले नंतर कशी स्वाम्याक अनंत नगराच्या कर्का म्हणून कशी मन आयले. आमी हे उठो आलोचन केलें तेन्ना आमकां मन आयलें की आतां करचेची. आनी परतून विनंती येवो ना येवो आमी आंतू करचेची म्हणून न्हू आमी तेन्नाची आमी निर्धार केतिले. म्हळ्यार मस्त ताणें विचारता आशिल्ले किंतु आनी येता की ना म्हणून आमी राबिल ना. आमी तेन्ना डिसायड केलें की तिरुपतीन तूं सांगचें व्यंकटेशाले नावाक वैकेची युनिवर्सल मेळ्ळा आमकां. सो त्या निमित्तान आमी उठू इतले प्लॅन करून आयच्या दिवसाक आमी हे चातुर्मास ग्रहण करता आसाचे. सो इतले विचार धरून आमी हे चातुर्मास निर्णय केले. मुखाविल्या वर्षा चातुर्मास निर्णय जाल्लो आसा, किंतु ते त्या दिवसाक आमी सांगताची, आयच्या दिवसाक ना. सो थोडे सस्पेन्स आमी दवरून घेता. म्हळ्यार दुसरे आयच्या दिवसाक एक व्हड एक दिवस आमकां कित्याक म्हळ्यार पिठारोहण केलें तसले दिवसू. त्या नैशीची आमगेले आयच्या दिवसाक चातुर्मास एक धार्मीक कार्यक्रम करून घेवन वेदव्यास देवालय एक पूजन करून घेवन आयच्या दिवसाक आमी हांगा बशिल्ले आसाचे. सर्व लोकांक 45 वर्सां नंतर तुमकां हे एक भाग्य मेळता आसा. 1-2 वर्सां न्ही. केलो लोकांक मस्तपंता अवकाश मेळ्ळो आसा, किंतु बेंगलोर तसले एक व्हड शहरांतू 45 वर्सां नंतर म्हळ्यार एक व्हड समय जालें. म्हळ्यार मस्त गॅप जालें. आमकां गोत आसा तितले गॅप म्हळ्यार मस्त हे जाता. म्हळ्यार जनांक स्वाम्याले संपर्क मठा संपर्क मस्त तितले हाजेर प्रभाव पडटा. सो तशें आसतना 45 वर्सां नंतर आमी हांगा येता आसाच. आतां तुमी कसन करेत? आमी चातुर्मास दिवन जाले, आमी येवन जाले. आतां तुमी कसन करेत म्हळ्यार कितें रे इतलें एक उदाहरणेन सांगता. म्हळ्यार एक सांचेरडू आपल्या बापसूक विचारता की देवाल गात्र कशी आसा. गात्र म्हळ्यार सायज. वॉट इज दी सायज ऑफ दी गॉड. देवाले देव कशी दिसता, देवाल आकार कितलो व्हड आसा सांगचे जातवे म्हणून न्हू तो सांचेरडू बापसूक विचारता. त्या चेरडाक सांगता. सो बापूसू त्या चेरडाक घेवन भायर वता. भायर गेलतना ताका आकाशारी पळोवंक न्हू एक फ्लायट वता आशिल्लें. ते बापसून विचारले चेरडा ते फ्लायटाचे सायज कितलो म्हणून तुका सांगचे जातवे. ते बापसून चेरडा विचारले की आकाशारी उड्डून वता आशिल्ले तसले कसन फ्लायट आसा, कसन विमान आसा, ते विमानाची सायज कितलो म्हणून सांगचे जातवे. हांगा तुवें पळयले री सानशी दिसता आसा. एक्चुली दिसताची ना. थंय फ्लायट विमान हारतास की ना म्हणून न्हू ते उडतास की ना म्हणून वेके कळचे जाता ना. किंतु एक कसकी एक विमान थंय तुवें वता आसा दिसता आसा मस्त सान आसा म्हणून सांगता. चल्लो बापसू कसं उत्तर दिता मस्त सान आसा म्हणून सांगता. जायत कडेन बापसून कसं केलें की म्हळ्यार हे चेरडाक घेवन एअरपोर्टाक गेलो. हे चेरडाक घेवन एअरपोर्टाक गेलो.
एअरपोर्टा वचून गेनू थंय गेले नंतर आत्ता सांग देवा की एरोप्लेना साईज कितलो व्हड आसा म्हणून सांग म्हणटाना हांव ता वेळ पळयता मस्त तितलें सान आशिल्लें. आतां हांगा येवन पळयतना इतलो व्हड आसवे एरोप्लेन म्हणून तो आश्चर्य जालो. सान चेडू ताका नवीन मस्त आश्चर्य जालो. इतलो व्हड उरतवे फ्लायट विमान इतलो व्हड उरतवे म्हणून न्हू मस्त अजब जालो. तेन्ना ते चेडान कसं प्रश्न विचारले, वॉट इज दी सायज ऑफ दी गॉड विचारले. एरोप्लेनात न्ही. एरोप्लेनात कळ्ळें आतां देवाले गात्र कितलो व्हड आसा कसं न्ही म्हणून आत्ता बापून एक्सप्लेन करता आशिल्लें. तेन्ना बापूस सांगता जर आमी देवा कडच्यान दूर उरले री तेन्ना सायज कितलो उरता की म्हळ्यार ते आकाशांत विमान वरता पळय तितले सायज जावन घेवन उरता. किंतु तूं कशी विमाना लागीं आयलतना कशी फ्लायट व्हड जाले तशी तूं देवा लागीं आयलो म्हळ्यार तुका देव व्हड रितीर दिसता. हें एक तूं लक्षांत दवर गे म्हणून सांगता. आत्ता सांगचें तात्पर्य कसन की म्हळ्यार इतलो वर्ष 45 वर्ष आमगेल रामदेव वीर विठ्ठल बेंगलोराक चातुर्मासाक आयिल्लो नाशिल्लो. किंतु आत्ता बेंगलोरकारांक अवकाश आसा लागीं तुलें ते रामदेव वीर विठ्ठलाक सेव करून घेवन तागेल आशिर्वाद घेवन तागेल महिम कसन आसा करचे तसले अनुग्रह सेव करता आसले अवकाश तुमकां मेळिल्लो आसा. सो हे तुमी सदुपयोग करून घेवका. इतले वर्ष आमी आयिल्ले नाशिल्ले किंतु आतां केन्ना मेळ्ळे तेन्ना ताजो उपयोग करता आसले अवकाश तुमी हे करनाशिची केन्ना केन्ना तुमकां समय मेळटा तेन्ना तेन्ना येवन घेवन रामदेव वीर विठ्ठलाले सेव करता आसले तुमकां अवकाश मेळ्ळो आसा. ते न्हयशीची आमी जो पर्यंत आमी देवा लागीं आसा तो पर्यंत आमी तागेले आसाची. आमी जर दूर उरले री देव वयके आमकां सोडून दिता. ताका एक सिंपल म्हळ्यार उदाहरण रुपारी तुमकां सांगता जाल्यार तुमी बायलांक तस दांतेचें एग्जाम्पल दिवया तुमकां. खाली तुमी तांदळा पीठ करताले गंवा पीठ करता आशिल्ले किंतु एकदां तुमी केन्नाय अवलोकन करा केन्ना तुमी दांत घेताची सकलचे एक दोन फातर आसा एक वैरी एक सकल. सो सकलचे कसन फातर आसा ते तशीच घट्टी उरता ते काय फिरना. वैरचे फातर मात्र फिरत उरता आनी मध्य एक थंय एक अवकाश दिल्लो उरता. थंय तुमी एक 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 कसन तांदूळ घालचे की ना जाल्यार एक घोव घालचे की हे घालून घेवन ते तुमी फिरयत उरका. ताच्यान कसन जाता की म्हळ्यार एक तांदळा पीठ येता ना जाल्यार घोवा पीठ येता असले मस्तीतले तुमकां अवकाश मेळटा. किंतु केन्नाही पळया बायलांक गोतस हे तुमी केन्ना ते दांत फिरयता उरताची केलो पिठी भायर पडता तांदळा पिठी भायर पडता. किंतु केन्ना तुमी ते वैरचे फातर वैर उबारता पळया तेन्ना एक जागेरी ते तांदूळ पुड्डी जालन उरना. केलो मात्र थंय उरता बाकी उठूचेच पळय पुड्डी जावन गेले उरता. खंय लागीं उरता पळया थंय कसने जायना आनी कितलो दूर उरता पळया तेन्ना उठूची तांतूची कसने पीठ जावन घेवन आमी भायर पडताची. आमी सांगची तेचीच देवा लागीं उरले देवाल पांयमुळांत उरले म्हळ्यार ते दांते भितरी तांदूळ घाल नंतर वयकेची ते तांदळाक कसने जायना म्हळ्यार तशीची आमी ह्या कलियुगांत आसाची. कलियुगांत उरनू देवा लागीं उरले म्हळ्यार खंयचेही शत्रू कडच्यान खंयचेही व्यक्ती कडच्यान भंय नाशीची रक्षण करता आसले सामर्थ्य ते रामदेव वीर विठ्ठलाक आसा म्हणून घेवन ते दांत दाखोवन दिता आसा. त्या निमित्तान केन्नाही कितले जाता तितले आमी देवाले पांयमुळांत उरचेक आमी प्रयत्न करता. कितले आमी दूर उरचे प्रयत्न करता पळया पीठ जावन घेवन आमी भायर वतले. तातूंत लागीं उरका जाल्यार आमी देवाल पांयमुळांत उरका. आजी रामदेव वीर विठ्ठल हांगा आयिल्लो आसा. आतां तागेल पांयमुळां उरका म्हळ्यार तुमी सर्व लोकांना हे आमगेले शाखा मठांत येवन घेवन कितले जाता अशी न्हय की दिवसा येवका दिवसा आयल्यार मात्र जाता ना. तुमी केन्नाही या किंतु भक्तीपूर्वक जावन घेवन या आनी रामदेव वीर विठ्ठलाल सेव करून घेवन तुमगेल जीवन तुमी धन्य करूसून घेया. तिसरें कसन की म्हळ्यार आमकां हे चातुर्मास आतां दयानंद पै तांणी सांगलें की चातुर्मास कशी यतिवर्यांक कितले अत्यंत म्हत्वाचे एक विशय उरता
तांणी संचार करचेक जायना. आजी आमी चातुर्मास संकल्प घेताना वैदिकांनी ग्रहस्थांक सांगले, स्वामेल तर्फेन वैदिकांनी ग्रहस्थांक सांगले. कसन म्हूण सांगले की स्वामे हांगा बेंगलोर शहर आयिल्ल आसाची आनी मुक्काविले संचार करचेक जायना. पावसाळ्यांनी आरंभ जाले आनी मस्त क्रिमी कीट पशु पक्षी तांगेला संतती अभिवृद्धी जावं तसले एक दिवस आरंभ जाता. आनी स्वाम्यान संचार करताना खंयचे तरी एक प्राणीक हिंस जाले म्हळ्यार ते एक धर्म विरुद्ध आचरण केले तशी जाता. त्यातकून स्वामे मुखार संचार करचे जायना. त्या निमित्तान आता ह्याची संचारांतूची तांगेल चातुर्मास करताची ताजी व्यवस्थानी तुम्ही करता की कितें म्हणून न्हू स्वाम्यान एक विषय घालताची. तेन्ना ग्रहस्थ सांगताची की आम्ही मुद्दाम स्वाम्यान हांग राबका. स्वाम्याले स्पर्श आलाप म्हण कसनेची एक शब्द स्वाम्यान प्रवचन की धर्मप्रचार की कसने ते श्रवण केले निमित्तान स्वाम्यान केले ते पूजनाचे दर्शन केले निमित्तान आमकां कुटू लोकांक बर जाता. स्वाम्यान हांग वास्तव करचे आनी स्वाम्याक कसकसन अनुकूल जावका आमी सर्व ही गांवचे लोक ते परिपालन करून दिता म्हणून न्हू ग्रहस्थ आश्वासन दिताचे. संन्यासीक तांणी आश्वासन दिताचे की तुमी राबा आनी आमी उठूची हे करा जबाबदारी घेताची. संन्यासी हांगेल उठू जबाबदारी कोणाक घेवका की म्हळ्यार ग्रहस्थान घेवका. आता एक संन्यासी एक यतिवर्य जर तांणी कोणाले घरा गेल्यार ना खंय तरी मठांतू असले मठ असल्यार आमगेलेची जाले तरी ते गांवचे लोकांनी स्वाम्याक सत्कार की गौरव की तांगेल जबाबदारी तांणी घेवन स्वामेल प्रमाणे तांणी चल का म्हणून सांगताचे. हे एक विषय जालो. खाली चातुर्मासान संचार मात्र न्ही. आतां सांगिल्लो जन शाक व्रत आसा, दधी व्रत आसा, तशीची द्विदल व्रत आसा, तशी पयोव्रत आसा, अशी 4 नमुन्याचे व्रत आसा. म्हळ्यार आहाराचे नियमावळी वैकी आसा. खाली संचार करचेक जायनाशिल्ल मात्र न्हय, कसन मेळटा तेही खावचेक जायना. आता हे म्हयन्यान तूं तरकाऱ्यांनी खावचेक जायना. तरकाऱ्यांनी कितें जायना आतां मात्र जाता ते आतां मात्र तरकारी नवीन नवीन तरकारी जाता आनी तंतू क्रिमी कीट पशु कसने तरी एक सान येता ताका कसने तरी हिंस जाता. ते हिंस केले स्वाम्यान हे करचे न्हय म्हळ्यार कितें तरी शाक व्रत करता. सो असले प्रत्येक एक हंतू ताजे मागशी एक ना जाल्यार एक कारण दवरिल्लें आसा. सो हे चातुर्मासांतू आहाराचे नियम वैकेची परिपालन करचे तसले एक संदर्भ आसा. आज मस्त लोक विचारता आसाची आनी आज आमी परतून सांगताची की इतले लोक आयल्याची की जाल्ले तितले म्हयन्यान तूं 2 उपवास करा म्हळ्यार म्हयन्यान तूं खाली दोनी 2 उपवास कर म्हळ्यार 15 दिवसाक 2 उपवास कर म्हळ्यार आनी तांतूची एकादशी उपवास केल्यार आनीक श्रेष्ठ. कित्याक की म्हळ्यार आज सर्व लोकांना गर्व मेळका, सर्व लोकांक एक गर्व जावका. कित्याक की म्हळ्यार एकलो जपानाचो एक डॉक्टर ताका 2016 एक विशयाचेर ताका नोबल प्रायज मेळ्ळें. आमी हरशीची एक कडेन आर्टिकल वाचीत आशिल्ले, आमकां बरें आर्टिकल मेळ्ळें तें. सो आज तुमगेल्या इतराक आमी सांगत आसा 2016 जपानाचे डॉक्टर तो तागेलें नांव कशें की योशिनो राय म्हणून नासता गेले जॅपनीज वर्ड ते थोडे शब्दांत थोडे हे उरताले मागशी मुखार. योशिनो राय म्हणून एकलो जॅपनीज डॉक्टर ताका 2016 नोबल प्रायज मेळ्ळें. खंयच्या विशयाचेर नोबल प्रायज कसने तरी एक विशय उरका, सब्जेक्ट उरका. ते सब्जेक्ट कसन की म्हळ्यार की जर तुमी उपवास केल्यार तुमगेल शरिरांतू आशिल्ले तसले कॅन्सर सेल कसन आसा ते आपोआप क्लियर जाता म्हणून ताणें संशोधन केलें. त्या विशयाचेर ताका नोबल प्रायज मेळ्ळो आसा. हे विशय उपवास केल्यार आमकां बर जाता म्हणून आमगेल म्हालगड्यान केन्नाकी सांगिल्लो आसा. आनी नोबल प्रायज कोणाक मेळटा आसा ते जॅपनीज डॉक्टरांक मेळटा आसा. कशी एकादशी व्रत उपवास केले निमित्तान शरिरांत आशिल्ले तसले कॅन्सर सेल त्याची नाश जाता म्हळ्यार
ताजे संशोधन करून नोबल प्राइज घेता म्हळ्यार आमगेल म्हालगडे कितले विज्ञानाचे आणि कितले एक तांकां वैज्ञानीक जावन घेवन कितले दूरदृष्टी आशिल्ली म्हणून तुमी आलोचन करचें घडना. कशी एकादशी व्रत महत्वाचें आसा तशीची चातुर्मास व्रत वैकेची तितलें म्हत्वाचें आसा. ताणें कॅन्सर सेल कशी हे जाता म्हणचे एक सिंपल उदाहरण म्हळ्यार ते कॅन्सर सेल शरिरांत उरता ना अशी न्हय, थोडे उरता. केन्ना तुमी खायनाच पळया, टेक्निकली तुमी सांगता म्हळ्यार केन्ना खायना पोटाक भूक लागता, पोटाक भूक लागता, ताका प्रोटीन जावका, ताका न्यूट्रियंट जावका, ताका विटामीन जावका, उठून ग्लुकोज जावका, आमी कसने दितानाच, उद्दाही पितानाची, कसने खातानाची. 10 तास जाले, 12 तास जाले, 20 तास जाले, 24 तास जाले, 36 तास जाले. एक एकादशी व्रत केलें म्हळ्यार 36 तास 36 वर्स उद्दा पिनाशी उरका, कसने खायनाशी उरका, त्या रितीच व्रत करका. खाली 1 तास उपवास न्हय. हां, कित्याक आमी सांगलें की म्हळ्यार 36 तास तुमी केन्ना उपवास करताची. टेक्निकली कशी जाता की म्हळ्यार 5 तास तो आयकता, तो सिग्नल पेटयता, पोटा भूक लागल्या, कसने खा, याद एप्पल दिसता आसा, खा म्हणून घेवन तो सांगत आसा. किंतु हो तोडसून घेता आसा, आज एकादशी स्वाम्यान सांगलें म्हणून घेवन तो हें करत आसा. 5 तास जाले, 10 तास जाले, कडेरी शरीर सांगता हो आयच्या दिवसा घेना, हो म्हाका उपवास घालता, हागेलो उपवास म्हणून घेवन म्हाका मागेल शरीर राखून घेवका. तातूंत तो कसं करता आसा, हे कोण आयला मागेला भितर कोण आसा, वायट कोण आसा म्हणून घेवन सोदत आसा. तो काय दिताना तूं आस न्ही, हांव तुका खाता म्हणून घेवन तो कॅन्सर सेलाक खावच्याक चाल करून घेवन आमगेल कॅन्सर सेल उठून नाश करता. त्या नाश जाले म्हळ्यार आमकां केन्नाहीची कॅन्सर जायनाशी, 90% कॅन्सर जायना म्हणून घेवन ताणें साबीत केलां. तातूंत ताका नोबल प्रायज मेळ्ळें आसा. उट्ट लोकांक नोबल प्रायज मेळना. ताका मेळ्ळें म्हळ्यार ताणें कसकी ताजेर एक रिसर्च करून घेवन ताका संशोधन मेळटा. म्हळ्यार आमी सांगचें तात्पर्य कसन की म्हळ्यार आमगेल म्हालगड्यांनी कसन एक परंपरा घालून घेवन दिले. आज त्याची परंपरेचेर दुसरो कोण की ताजेर रिसर्च करून घेवन नोबल प्रायज घेता आसा म्हळ्यार आमगेल म्हालगड्यांक खंयचे प्रायज दिवका म्हणून घेवन तुमी आलोचन करा. आमी प्रायज दिवका म्हूण ना, तांणी घालील तसल परंपरा. एकादशी व्रत केल्यार पुरो तुमकां परतून आरोग्य मेळटा. आज मस्त लोकांक डायबिटीज आसा, मस्त लोकांक टायप 1 डायबिटीज, टायप 2 डायबिटीज, हे ते तो इतले हे करता की म्हळ्यार भायर सांगचें जायना शुगर आसा म्हणून घेवन. भायर ताका सांगचें जायना म्हाका शुगर आसा, म्हाका शुगरलेस टी दी म्हणून. तो कसं सांगता की म्हळ्यार हे म्हागेलो व्रत चालू आसा, हांव साखर खायना म्हणून घेवन सांगता. हे पॉझिटीव वे ताणें सांगचें, निगेटीव वे सांगचें जायना. कडे बायलेक विचारलें काय ना व्रत आनी ताका शुगर आसा म्हणून घेवन ती सांगता कडेर. सो ताका सांगचें मर्याद दिसता. म्हळ्यार आजी तसल एक परिस्थिती आयल्या. कारण कसन की म्हळ्यार कसं म्हणटा की इन्सुलीन ना 100 वर्ष देवान सृष्टी करताना एक व्यक्तीक 100 वर्ष आयुष्य टिकचे तितले 100 वर्ष आयुष्य टिकचे तितले इन्सुलीन करून घेवन दिल्लो आसा. इन्सुलीन 100 वर्ष पर्यंत पुरो. किंतु खंय वता आमगेले अंतू एक ऑर्गन आसा, लिवर म्हणून घेवन एक आसा, ताका आमी पित्तकोश म्हणून घेवन सांगताची. त्या लिवराचेरी फॅटी लिवर म्हणून घेवन तुमी केन्ना तरी आयकल उरताले. त्या लिवराचेरी एक आम फॅट ताजेन भोरून आसा पळय फॅट जाता. ते फॅट काडका जाल्यार दोनी आसाची. एक पित्त आमी सांगता पळय, तुमी सांगता बायल ज्यूस म्हणून घेवन सांगताची. ते लिवर एक ज्यूस हे करता, बायल ज्यूस म्हणून घेवन सांगतात. ताका ते पित्त हे करचें म्हणून घेवन आमी सांगतात. केलो पण ते धेंक आनी तुमकां येता पित्त. ते पित्त आसा पळय ते फॅट काडचेक एक सक्षम आसा. तो ना जाल्यार पित्त ना जाल्यार तो कसो म्हणटा की म्हळ्यार पँक्रियाज आसा पळय लागीं आसा. एक सायड लिवर आसा, एक सायड पँक्रियास आसा. तो लिवर ताका सिग्नल पेटयता. पित्त खाली जाले मागेल हांग वयर फॅट हाण मसाला तेल उठू घालून मागेला तो फॅटी लिवर करून घेवन घाले हाणें म्हाका रक्षण करका, म्हाका जाताना म्हाका क्लीन करचें जाताना आनी पित्त ना मागेले की तो दिताना तूं इन्सुलीन दी म्हणून सांगता.
तोच पळय तागे कडच्यान इन्सुलीन दिता. तो कसं लिव्हर आशिल्ल्यान व्हड ऑर्गन. तुम्ही जर हे केल्यार लिव्हर इज दी बिगेस्ट ऑर्गन म्हणून सांगताची. सो तो डॉमिनेटींग ताण ना म्हणचेक जायना. आतां स्वाम्यान सांगलें म्हळ्यार तुमकां ना म्हणचें जायना. आतां 1 तास राम नाम जप कर म्हळ्यार उरचें जातवें तुमकां. स्वाम्यान हांव आतां उठून वता ना सांगचें जायना. कोणा धैर्य आसवे कोणाय तर ना हांव उठना हांव वता म्हाका 8:30 बस आसा म्हूण सांगचें जातवें. थंय उलयत उरतालो किंतु स्वाम्याक सांगचें जायना. कित्याक म्हळ्यार आमी डॉमिनेट जाता तेन्ना. तशीच होस पळय लिव्हर डॉमिनेट करता. तूं कांय उलयनाका म्हाका जावका म्हणून तो सांगू न्हू. तागे कडच्यान इन्सुलीन कसन आसा हो तांडून घेता. हो तांडूनच पळय आपणेचेर आयिल्ल कसन फॅटी लिव्हर आसा पळय ते उठू क्लीन करता. हागेल 100 आशिल्ल पळय 100 वर्सां आयिल्ल पळय तो ते 70 जाता कडेर 50 जाता 40 जाता. 40 वर्साक ताका डायबिटीस चाल जाता. डायबिटीस म्हळ्यार ताका इन्सुलीन ना. कित्याक म्हळ्यार खंयच्या पर्पजाक इन्सुलीन यूज जावंक आशिल्लें ते पर्पज खंय की दुसऱ्याक दिता आसा. तागेल पर्पजाक वताना. सो तो लिव्हराक रक्षण करचें कितें थंय दिता आसा. तेतकून आहार जर तुमी हे केले तेतकून 30 वर्ष 40 वर्सां एक तुमी हे करा की तुमगे लिव्हर फॅटी लिव्हर जालें ना की ना म्हणून एक चॅक करा. जर फॅटी लिव्हर जाल्लें म्हळ्यार तुमगेल उठूची आस पळया इन्सुलीन कसन आसा उठूची ताक वता. कोणे डॉक्टर असल्यार तुमी परतून चॅक करा. स्वाम्यान सांगल्या मारया म्हणून कडेर कोण डॉक्टर आसा तुमी तांगेले चॅक करा. स्वाम्यान सांगिल्लें वय 1-2-4 शब्द आमगेले प्लस मायनस उरताले किंतु आशिल्ल विशय अशी आसा. त्या निमित्तान एक आहारान तूं इतले नमुनेचे व्यत्यास जाता. आतां 1 म्हयनो जाता आमकां मसाल ना काही ना कितें ना आरामशीर उरता आमी. कित्याक की म्हळ्यार आहारान तूं तसलें कशें ना तेल ना जाल्यार मसाल ना काही ना कितें ना उठू चेपे उरता. किंतु तितलें आसल्यार वयकेची मनान तूं हांतू आमकां शक्ती आसा. आमकां शक्ती मेळटा. आमी कशें करता की म्हळ्यार आमी इम्युनिटी वाडोवचें वतनाची. आमी कस की दुसरें कस की सांगताचे. आतां फॉर एन एग्जाम्पल डेंग्यू मलेरिया आनी आयल्यार तो तागेल जागृत करना. तो मातशें म्हळ्यार कसन जळार येता जळार मारचेक वता. तो तागेले इम्युनिटी वाडोवचें वतना तो जळार मारचेक वता. हे हांगे एक कॉयल घालता थंय एक कॉयल घालता गांवभर कॉयल घालता. तो खंय तुलेन वयके जळार येवचें नाका. अरे बाबा घरान तूं 10 लोक आसाची तन तूं उठलो का चापता जळार. ताका चाबेल आनीक लेक चापता आनीक ताका मात्र डेंग्यू जाल्या. हाक डेंग्यू कितें जालें ना. हां घरान 10 लोकांक तूं 2 लोकांक मात्र डेंग्यू जाल्या 8 लोकांक डेंग्यू कित्याक जालें ना. कित्याक जालें ना की म्हळ्यार तांगेली इम्युनिटी बरें आशिल्ले निमित्तान तांकां हें जालें. तेतकून तुमगेली इम्युनिटी तुमी वाडोवन घेवेत. आनी इम्युनिटी वाडचेक आनी एक डोस म्हळ्यार हेची उपवास. एक एकादशी उपवास करचेक तुमी आरंभ केलो म्हळ्यार तुमगेल जिवनांतू तुमी खंयची रिती तुमी बदलावण येवेत म्हणून तुमी आलोचन करचे कडेन. आमी एकादशी प्रचार करचे गांवभर विशय सांगले म्हूण लेख नाकाची. बट गांवभरचे विशय सांगले नंतर तुमकां कळटा एकादशी महत्व कसं ना. आमी सांगल्यार कळना. हे स्वाम्यानी कसन सांगता मारया केन्ना पळय एकादशी सांगताची उपवास सांगताची कसन खावचे विशय सांगनाची म्हणून सांगता. बट फाल्यां त्या डॉक्टरान बरोवन दिलें नाळेಯಿಂದ चा कॉफी बंद म्हळ्यार तेन्ना तुमी आयकताच. त्या डॉक्टरान सांगिल्लें आयकताच. आनी 2 दिवस तूं चा घेतलो म्हळ्यार कडे फुल्ल बेड रिडन. तूं फुल्ल बेड रिडन म्हळ्यार फुल्ल रिटायर्ड. तो 60 वर्ष जालें हांव आतां रिटायर्ड मारया. डॉक्टरान सांगलें आनी 2 वर्ष काम केलें म्हळ्यार डायरेक्ट रिटायर्ड जाता म्हणून गे न्हू. त्यातकून हांव आतांची हें करता म्हळ्यार इतलें डॉक्टरा भिता. डॉक्टरान सांगले नंतर भिता की हे खाय नाका ते खाय नाका हे सोड ते सोड म्हळ्यार कुडान आयकता. तेची स्वाम्यान सांगले कुडान आमकां विचारता स्वाम्यान हें सांगका वे नाक आशिल्लें हें तें. आमकां कसन फायदो जावका म्हूण ना. तशीच आमकांय फायदो नाका देवा वयके फायदो नाका. तुमी देवा नमस्कार घालना जाल्यार देवाक कसलें नुकसान ना. हें एक लक्षांत दवरून घ्या. जर आमी घालना म्हळ्यार आमकां लुकसाण आसा. देवाक कसलें लुकसाण ना. आनी तुमी आमकांय नमस्कार केला आमकां कांय लुकसाण ना. कोणाकय लुकसाण ना म्हळ्यार. सो ते तुमगेल श्रद्धा तुमगेल भक्ती तुमी कशी एकाग्रत करता ताजेर डिपेंड आसा. सो चातुर्मास
खाली संचार करचे जायना म्हणणे आहाराचे नियमावळी वैकीची परिपालन करत असेल एक संदर्भ हे हंतू दिल्ल असा असले मस्तीतला असा आहाराचे सांगिल्ल असा किंतु इतले विषय हे एक चातुर्मासांत आमी सांगचे जाता आमकां देवानच पळया खाली पेटयल ना तुमकां दिसतालें की देवान बरें जन्म दिले ना बा देवान कसकी कोण घेवन पेटयला सिंपल जावन घेवन सांगता म्हळ्यार चेडवांक समर वेकेशन येता 8th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड समर वेकेशन येता समर वेकेशन येताना टीचर हरशी रज दिना टीचर हरशी रज दिना 2 म्हयन्यासांनी कसने तरी एक होमवर्क घालून घेवन दिता कसने एक 2 म्हयन्याक होमवर्क कसने ताणें करका खाली उरचे दिना 2 म्हयन्याक जावक आशिल्लें तितलो होमवर्क घालता हे 5 पंत बरोवका ते 10 पंत बरोवका हे एक प्रोजेक्ट करका ते आनी कसकीय घालून घेवन एक 2 म्हयन्याचे प्रोजेक्ट दिता चल्लो वैके हुशारो तो कसन करता 15 दिवसा भितर होमवर्क करून घेवन उरिल्ले दिवस मज करया म्हणून घेवन ताका दिसता असले एक टायप आनीक टायप आसा पयलो उठू मज करया लास्ट डेक करया म्हणून सो 2 नमुन्याचे आसाचे एक पयलो उठूची होमवर्क कंप्लीट करचे कडेन मज करचे दुसरेच कसन की म्हळ्यार पयलो मज करचे लास्ट डेक कडे हे करचे कडेर केन्ना शाळा आरंभ जाता आनी येद्रा बसना तो लास्ट बसता आनी मात ते सकयल घालून घेवन बसता खंय तरी टीचर बोट करून घेवन होमवर्क जालें की ना म्हणून विचारता की कितें म्हणून घेवन देवान हेची केलें आमकां एक रज दिलें एक लॉंग हॉलिडे दिलें 60 इयर्स 80 इयर्साची व्हड एक हॉलिडे दिलें आमकां व्हड हॉलिडे दिवन घेवन कसन सांगलो होमवर्क दिलें होमवर्क कसन दिलें की म्हळ्यार संध्या वंदन करका जप करका नित्य उपवास इत्यादी करका ब्राह्मणाला गौरव करका गुरु सेव करका मागेल सेव करका म्हणून घेवन देवान हे एक होमवर्क घालून घेवन दिलें आमी कसन करता की म्हळ्यार केलो लोक पयले तुलें स्टार्ट करताचे केलो लोक पयले तुलें स्टार्ट करतात जप करचे की संध्या वंदन करचे की स्वाम्यालय घेवचे की देवालय घेवचे की हे उठूची पयलेच एक रूढी करून घेवन येताचे केलो लोक 60 वर्सां नंतर चाल करताचे आत्ता रिटायर्डमेंट लायफ चाल जालें आत्ता देवाल बद्दल आलोचन केलें ना लास्ट बेड्डा पळयतना पूत वैका आयकना बायल वैका आयकतना कोणें ना देवा तुची राख आतां हे लास्ट मनुष्य पयलें कशें होमवर्क करना लास्ट हे करता तेन्ना देव विचारता होमवर्क केल्ले म्हणून मागीर उपासन केल्ले तुवें मागीर जप केल्ले तुवें मागीर उडगास केल्ले आसल्यार हांव तुका वैकुंठा व्हरता आशिल्लो तूं म्हाका उडगास केलें ना तेतून हांव कसं करता परतून तुका आनीक जल्म घालता तुका आनी परतून जल्म घालता थंय टिचर कसं तूं होमवर्क केलें ना न्ही तुका मुखावेल क्लासांत प्रमोट करना हांव ह्याची क्लासान बसकार सिता तशी देव प्रमोट करना आमकां तागेल स्थाना आपूण घेना कित्याक की म्हळ्यार मागीर होमवर्क केलें ना 60 वर्साचे तुका हांवें हॉलिडे दिल्ले होमवर्क वैके दिल्ले बट तुवें केल्लें ना आशिल्ले निमित्तान एंट्री नो एंट्री तुका सो अशी देवान वैकेची कशी शाळेचें उदाहरण दिवन तुमकां सांगलें तुमकां कळका म्हळ्यार कितें तातूंत तुमकां सांगतासाची तुमकां अवकाश मेळ्ळे 45 इयर्स जाले नंतर हे एक अवकाश मेळ्ळे कोणकी एकल्यान विचारलें एकल्याक तुगेल कसन आसा हांगा म्हणून तुगेल कसन आसा हांगा म्हणून ताण सांगलें मागेल बिझनेस आसा मागेल बायल आसा चेडूं आसा घर आसा अरे बाबा ते उठू सोण घेवन वत न्ही बायल सोण घेवन वता तुका बिझनेस वयका सोण घेवन वता चेडूं वयका सोण घेवन वता तुगेल म्हळ्यार कसन उरलें भई ताणें उठू सोण वता न्ही तशें आसल्यार मागेलें बॉडी शरीर हे मागेल न्ही हे मागेलें म्हणून घेवन सांगता शरीर खंय तुगेलें एक दिवस तुका स्मशानाक घेवन वचून लासून घालता तुगेलें खंय उरलें भंय न्ही शरीर वयके मागेल न्ही तशें आसल्यार आत्मा हे मागेल न्ही हे एक मागेल आत्मा हे कशी तुगेलें परमात्मान तुका आत्मा दिलें हे तुगेलें कशी जाता कडेन तो आलोचन करत आसा बिझनेस वयके उरना घर उरना दार उरना कसने उरना शरीर उरना आत्म वयके मागेल न्ही आनी हांव कसन करता सांगा तेन्ना तो सांगता पळय प्रति एक एक क्षण कसन तूं हें करता पळय त्या मात्र तुगेल वटू मात्र येता विना बाकी खंयचेही तुगेल वटू येना
आता एक क्षण 45 वर्षानंतर चातुर्मास कसन आरंभ झालाय ताजी एक क्षण तंतू 2 दिवस जाल्लो आसा, 2 दिवस जाल्लो आसा आनी थोडे दिवस आसा. सो अशी असताना प्रति एक क्षण तुमकां अत्यंत म्हत्वाचे, कित्याक म्हळ्यार त्याचीची तुमगेल्या मुखाविल्या बऱ्यापणा कितेरी, तुमगेल्या मुखाविल्या भविष्यात जिवना कितेरी तुमकां इम्युनिटी जावन घेवन देव तुमकां रक्षण करता. त्या निमित्तानं असेल एक देवान तुमकां अवकाश कोण दिल्लो आसा आनी हे चातुर्मासा निमित्तानं तुमी हांगा आयिल्ले आसाची त्या बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. आनीक एक सान थोडे निमिश तुमकां सांगता आशिल्लें. आमी 2 सांगिल्ले. एक तिरुपती असताना बेंगलोरान तूं कित्याक आमी चातुर्मास करता आसाचे म्हणले एक विशय सांगता म्हणलें. तशीच मुंबय वडालांत असताना, मुंबय आमी वडाला असताना आमी जप अभियानाचे एक भाग मात्र सांगिल्ले, द्वितीय भाग ताजे मुखाविल भाग आमी चातुर्मासांत आसता म्हणून सांगिल्ले. जर तुमी आमगेले 17 एप्रील 2024 आमी सांगिल्लें जर वक्तव्य आयकल म्हळ्यार आमी त्या दिवस आमी उद्गार केल्ले की बाकी विशयू आमी चातुर्मासा दिवस बशील दिवसू आमी विशय सांगता म्हणून सांगिल्ले. कित्याक की म्हळ्यार चातुर्मासा दिवसाक गांवतुल्यान परगांवतुल्यान अनेक गांवतुल्यान लोक मुद्दाम येताची. बहु जनांक विशय पावसूचेक जाता म्हळ्यार कितें आमी हे एक निर्णय घेतले. आतां तुमकां सर्व लोकांक गोत आशिल्ले प्रमाणे आमगेले पर्तगाळी मठ श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठ आरंभ जावन घेवन मुक्काविल वर्षाक विश्वावसु नाम संवत्सराक 550 वर्ष संपूर्ती म्हळ्यार समाप्ती जाता. आरंभ जावन 550 वर्ष जाता. ताजे उडगासा कितेरी आमी 550 कोटी राम तारक जप अभियान आमी आरंभ केले. आनी हे अभियान 17 एप्रील 2024 आमगेले 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत 550 डेज निरंतर जावन घेवन हे चलच आसा. हे अभियाना विशय जालो. अभियान नंतर कसं न्हय म्हळ्यार मस्त लोकांक व्याकुलता आशिल्ले, कसं न्हय नेक्स्ट कशी हवनात की कसं न्हय कितें. नेक्स्ट 18 ऑक्टोबर 2025 आमगेले हे जप अभियानाचे कसन आसा ते समाप्ती जाता. 19 ऑक्टोबर 2025 तुलेन 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत हे इतले दिवस 19 ऑक्टोबर 2025 तुलेन 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत आमगेले एक रामाले दिग्विजय उत्सव अर्थात आमगेले खंय खंय शाखा मठ आसा, खंय खंय आमगेले जप केंद्र आसाची, खंय खंय उपकेंद्र आसाची, त्या न्हयशीची खंय खंय आमगेले प्रभू रामचंद्र देवाले ऐतिहासीक क्षण खंयचे खंयचे नासिक की असल मस्तितले गांव आसा थंय थंय प्रभू रामचंद्र देवाले दिग्विजय म्हणजे एक रथयात्रा कोरून तदनंतर 27 नोव्हेंबर हे रथयात्रा जाले. 19 ऑक्टोबर 2025 टिल 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत रामाले दिग्विजय राम रथयात्रा हे घडता. 27 नोव्हेंबर तुलेन 7 डिसेंबरांतू पर्तगाळी मठांतू व्हड महोत्सव करका म्हणून घेवन आमी हे तारीखाक निश्चय केल्लो आसा. 27 नोव्हेंबर 2025 तुलेन डिसेंबर 7, 2025 पर्यंत हे 11 दिवसाचे कार्यक्रम आमी तेन्ना गांथून घेतिल्लो आसा. फर्स्ट जपाचे अभियान, सेकंड भागांतू रथयात्राचे अभियान, थर्ड भागांतू अत्यंत महत्वाचे कसन की म्हळ्यार तुम्ही हे आमी आतां कसले का हे अभियान आरंभ करचे कारण मठ आरंभ जावन 550 वर्ष जाले म्हणून. मठाक 550 वर्ष जाल्ले निमित्तान 550 दिवसा कितेरी सर्व समाज खाली मठ ना आनी खाली गोंयचे लोक खाली हे न्हय संपूर्ण GSB समाजान हांणी वट्ट येवका हांकां उट्टू लोकांक घेवन गेलो व्हड कार्यक्रम करका म्हणले उद्देशान आमी हे 550 कोटीचे राम तारक मंत्र जप अभियान आरंभ केले.
हांतू विशेषत कसन की म्हळ्यार केन्नाही पळया आमगेले गुरू स्वाम्यानं पनवेलांतू कोटी राम नाम जप केले. स्वाम्यान कसन केलें की म्हळ्यार जे लोकांक पुस्तक बरोवन दिलें पळया ताका गौरव दिवका, तांणी करेल तसले परिश्रमाक, तांणी दिलेले तसले त्यागाक आमी तांकां गौरव करता म्हळ्यार कितें तरी आमगेले स्वाम्यान कसन केलें की म्हळ्यार पनवेलांतू एक स्मारक केलें. त्या पुस्तकांनी दवरून घेवन ताका एक बरे रितीर एक आवार दिवन घेवन एक वास्तू हे करून घेवन राम नाम जप बरेल लोकाल पट्टी आज वैके थंय हे जालें आसा. खाली पनवेलांत मात्र न्ही, वडाला राम मंदिरांत वैकेची स्वाम्यान अशी करून घेवन दवरिल्ली आसा. तेन्ना आमकां दिसलें आमगेले स्वाम्यान अशी एक केलें न्ही, आमी कसन एक 550 कोटी जाता. स्वाम्यान 100 कोटी हक्का आनी पनवेलांत जालेली तसले एक 10 कोटी हक्का स्वाम्यान अशी केले. आमी 550 कोटी रामतारक मंत्र जप अभियान करता. कसन करचे हे एक शाश्वत जावन उडगा सुरका मुकाबील चौडवांक एक प्रेरण जावका कसन करचे म्हणून आमी अशी विचार करत असताना आमी एक निर्णय केले की आमगेले पर्तगाळी मठांत महाद्वार जाले नंतर पयले एक गुड्ड आशिल्लो. आतां ते गुड्ड ते ना थंय. आतां एक बरेची एक जागो थंय एक निर्माण जाले. ते जाग अशी आसा की म्हळ्यार तुमी जर टॉप व्यू बर्ड व्यू पळयल्यार रामान हातांत धनुश घेतल्यार खंयचे आकार दिसता पळय त्याची आकारारीची आमगेले ते जाग निर्माण जाल्लो आसा. म्हळ्यार नॅचरली ते प्रभू रामचंद्र देवाले धनुश्य कशी आसा त्याची आकाराचेर आमगेले जाग्याचे नक्षा आमकां मेळता आसा. कडेन आमी लेखले मठा कशी 550 वर्ष जाता आसा आनी प्रभू रामचंद्र देव आमकां प्राप्त जावन मठाक प्राप्त जावन 550 वर्ष जाता आसा. आनी रामाक सम जावन घेवनूची ते धनुशाच्या आकाराचे जागो यद्राक दिसता आसा. त्या न्हयशीची सर्वही समाज बांधव एक गुरू मठाचे शब्द स्वाम्यान सांगिल्ले ते शब्द 550 कोटी कर कामळ कितें अविरत जावन घेवन तांणी परिश्रम घालता आसाची, तांणी त्याग करता आसाची, घर सोडून घेवन जप केंद्राक वता आसाची, जप केंद्रांतून अंगडी वता आसाची, कसकी करून घेवन स्वामेल संकल्प परिपूर्ण जावका म्हण कितें मस्त परिश्रम घेता आसाची. तांक एक गौरव जावका म्हण एक उडगासूर काम म्हण कितें आमी कसन निश्चय केले की म्हळ्यार हे 2 कारण. एक 550 वर्ष जाता आसा आनी 550 कोटी राम तारक मंत्र जप अभियान जाता आसा. आनी ते जाग्याचे आकार रामाल ते धनुशाक समजावन घेवची आशिल्ले निमित्तान आमी आलोचन केलें की थंय एक नेला तुलेन म्हळ्यार फ्रॉम दी लँड बॉटम तुलेन 77 अडी 77 फिटाचे ब्रॉन्झाचे रामाल प्रतिमा थंय राबोवका स्थापन करका म्हणून घेवन नेला तुलेन टॉप पर्यंत 77 फीट टॉल रामाल एक भव्य दिव्य प्रतिमा थंय आमी निर्माण करून स्थापन करतात. ते हेचीची 27 नोव्हेंबर तुलेन 7 डिसेंबरा मध्ये खंयचे तरी एक दिवस ते स्थापन जाताले आनी त्या संदर्भारी सर्व लोकांना तांतू सहभाग जावका. विशेष आनी कसन की म्हळ्यार तुमगेले जप केंद्रा उडगासू केन्नाही उरका म्हळ्यार कितें खंय राम राबता त्या रामा सकल कसन पेडेस्टल येता त्या पेडेस्टलाक उठू हक्कस पळया खंयचे जप केंद्रांत हंतू राम नाम जप केला आसा त्या उठू जप केंद्रा नांव आमी थंय बरोवन घेवन ते शाश्वत जावन घेवन हे मठा तर्फेन हे सर्व जप केंद्राक सर्व जापकांक सर्व समाज बांधवांक तांणी केले तसले परिश्रमाक तांणी केले तसले त्यागाक फलस्वरूप जावन गेलो आमी हे गौरव दिवका म्हणून गेलो हे आमी निश्चय केल्लो आसा. आनी त्या पेडेस्टला वयरी प्रभू रामचंद्र देवालय भव्य दिव्य प्रतिमा थंय हे जाता आनी ताका आमी एक अशी एक आतां उठू कडेन सांगताची सिंबॉल ऑफ न्ही कशें स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बट आमी रामाक स्टॅच्यू म्हणून घेवन सांगनाची. बाकी लोक कसं नाही म्हणो स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणटाले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणटाले किंतु आमी सिंबॉल ऑफ आयडियल ह्युमन बींग म्हणून घेवन आमी ताका संबोधन केल्लें आसा.
एक आदर्श व्यक्ती कशी उरका म्हळ्यार ताजे संकेत कोण की म्हळ्यार प्रभू रामचंद्र देव. त्यातून तो स्टॅच्यू न्ही, तो सिंबॉल ऑफ आयडियल ह्युमन बींग म्हणून गे न्हू आमी त्या एक नांवान थंय एक प्रभू रामचंद्र देवालय ब्रॉन्झाचे 77 फीट टॉल प्रभू रामचंद्र देवालय एक मुर्ती थंय स्थापन जाता. आनी हे कोणेय करताले न्ही. तुमगेले गांवांत तूं केंपेगौडाचो कसन एक प्रतिमा निर्माण केल्या त्या न्हयशीची स्टॅच्यू ऑफ केंपेगौडा, त्या न्हयशीची स्टॅच्यू ऑफ युनिटी अहमदाबादांत तूं नाजाल्यार गुजरातांत कसन आसा सरदार वल्लभभाई पटेल, ते दोनी प्रतिमा कोण केले पळया त्याची शिल्पकार जावन आशिल्ले तसले राम सुतार आनी तागेले सुपुत्र अनिल सुतार तांणीची आमकां प्रभू रामचंद्र देवाल प्रतिम करून दिता म्हणून गे न्हू तांगेले उलवणी चाल जावन उठूकाम चाल जाल्लो आसा. तुमकां पळोवचेक अवकाश मुक्काविले 1.5 वर्सां नंतर ते राम पळोवचेक मेळटा. तदनंतर त्याची रामा तग्गू सर्व ही जप केंद्राचे नांव तांतू संबोधन जाता. रामचंद्र हा म्हळकुडेन बेंगलोरकारांक दिसता हां आमगेले जप केंद्रा नांव हे आमकां स्वाम्यान तेन्ना दिल्ले 50 वर्सां पयले हांगे एक जप जाल्ले त्या जपांत आमी हे केन्नाही शाश्वत जावन घेवन उडगास उरका म्हळ कितें तरी आमी थंय एक अवकाश करून दिले आनी कोणाकय मेळना तसले अवकाश तुमकां प्राप्त जाता आसा. आनी हेचीची मठा तर्फेन तुमी केलेले तसले एक जपाक फलस्वरूप जावन आमी एक गौरव म्हणून घेवन तुमी लेखचे काडना. दुसरे जप आमी केले हवन कोण करता. जप भरपूर स्वाम्यान करून घेतले 50 कोटी करून घेतले. हवन कोण करचे काही भी नाकाच. संपूर्ण श्रेयो भी फल आमगेले समाज बांधवांक प्राप्त जावका म्हळ कितें तरी आमी कसन ते हवन करताच. ते हवनांत तूं जप केंद्राक वैकेची आमी हवनांत सहभाग जाव तशी गौरव वैकेची आमी तांकां दिता आसात. खाली जप मात्र करचे न्ही. जपा नंतर तुमगेले तुमगेले जप केंद्रांत तूं एक जप केंद्र आसा 100 की आतां 120 पर्यंत जप केंद्र जाल्लो आसा. प्रत्येक जप केंद्राक आमी एक यजमानत्व खंयचे तरी एक दिवस ते जप केंद्राक आमी अवकाश करून घेतात. तुमी त्या दिवस तुमगेले कसाने हवन तुमगेले उट्टू लोकांक आपून घेवन तुमी जप केले 550 दिवस परिश्रम घाल्लो आसा 550 दिवस जप केलो आसा. एक व्यक्तीनं मठा कितेरी स्वामेल शब्दा कितेरी 550 तास ताणें त्याग केले म्हळ्यार त्या व्यक्तीक आमी गौरव करना जाल्यार आमी हे पिठेर बसून गेलो आमी अन्याय केले तशी जाता. त्या निमित्तान तांकां हवनांत वैकेची सहभाग जाव कितेरी आमी तांकां गौरव वैकेची अवकाश करून घेवन दितात. हाजी कसन आसा हे आमी मुखावेल दिवसांतू तुमकां आमी सांगतले. किंतु इन शॉर्ट सांगता जाल्यार 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत आमगेले जप अभियान मुक्ताय जाता. 19 ऑक्टोबर तुलेन 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत राम रथ यात्रा ना राम दिग्विजय उत्सव आरंभ जाता. 27 नोव्हेंबर तुलेन 7 डिसेंबर पर्यंत आमगेले हे राम प्रतिमा स्थापन तशीच हवन कार्यक्रम आरंभ जाता. सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीक अनेक कार्यक्रम उरता. अर्थात आमगेले 18 ऑक्टोबराक एंड जायना. आमगेले एंड केन्ना जाता 7 डिसेंबराक जाता. आत्ता कित्याक सांगलें स्वाम्यान आनी थोडे दिवसान सांगत आशिल्ली आत्ता कितें सांगलें म्हळ्यार बेंगलोर लोकांक जॉब आंतानी उरताच IT जॉब आंतानी उरताच. तांकां आमकां गोतास मस्त लोक विचारतात मागे लोक दुबयंत आसाची मागे लोक हांगा आसाची मागे लोक आनीक कडेन आसाची अशें न्ही मस्त सांगतात. तुमी लेखता आशिल्ले क्रिसमसा टायमार केले आसल्यार रज मेळटा आशिल्ले. 7 डिसेंबर करचे 25 डिसेंबर केले आसल्यार जावन गेले आसले. 25 डिसेंबर गोवा म्हळ्या थंय 25 डिसेंबर गोवा एक दिकान राबचेक वेवस्था करचें कठीण. दुसरें कसन की म्हळ्यार रिलिजियसली सांगता म्हळ्यार तेन्ना शुक्रस्त आसा. शुक्रस्त आसतना व्हड अनुश्ठान करचेक जायना आनी आमी कसन आमगेले समाप्ती जाता. समाप्ती जाल्ले 4 दिवसां की 5 दिवसां नंतर शुक्र अस्त जाता. त्या निमित्तान हे उठूची कॅल्क्युलेशन आनी काण घेवन आमी आलोचन करून जाले नंतर आमी निश्चय केले की 27 नोव्हेंबर तुरंत डिसेंबर 7 पर्यंत आमगेले हे कार्यक्रम चलता. अंतू हे सर्व ही कार्यक्रमांत आतां तुमकां प्लॅन करचें जाता.
आता तुमकां प्लॅन करचें जाता हांव केन्ना रज घालका केन्ना रज घालना शिवरका केन्ना हांव दवर घेवका केन्ना हांव हें करका हें तुमकां टू प्लॅन करचेक तुमकां अवकाश मेळटा कित्याक की म्हळ्यार आमगेली एकय एक इच्छा आसा की हे एक महोत्सवान तूं समाजाची इडी समाज वट्ट जावन घेवन समाजान करचें आमी तुमगेले फाटबला उरताचे तुम्ही चला तुमगेले फाटबला आमी उरताचे आनी मागशीतल्यान तुमकां सदां सदां आमी आशिर्वाद करताचे कित्याक की म्हळ्यार समाजा निमित्तान कित्याक म्हळ्यार ग्रहस्थान निमित्तान संन्यासी जीवन चलता संन्यासी जीवन एक व्यक्ती निमित्तान जायना आमकां बायंतुला वचून घेवन एक कोळसो उद्दा वेके काडचेक जायना आमी स्वता कशें उज्जी लावचेक जायना आमकां टू निर्बंध एक उद्दाक स्वता आमी पिवका जाल्यार वैकेची दुसऱ्यान काडसून दिवका आमी न्हांवका जाल्यार ही गंगाळ दुसऱ्यान भरून घेवन दिवका आमगेले कसले तरी पूज करका म्हळ्यार ताणें परिचारकान वेवस्था करून घेवन दिवका संन्यासी जीवन अशें पळय एकल्यान करचेक जायना ग्रहस्थान आसल्यार मात्र ग्रहस्थान आश्वासन दिवन तांणी फाटबला उरून तांणी हें करका 550 वर्ष परंपरे 23 स्वामी आयले ते 23 स्वाम्याक आमगेले ग्रहस्थानी गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे ग्रहस्थानी आश्रय दिवन घेवन तांकां गौरव करून घेवन तांकां स्वागत करून घेवन तांकां मना आशिल्ली तशी जावन घेवन तांकां गुरू काणीक दिवन घेवन त्या स्वाम्याक गौरव केलो तसो जाल्यार आमगेल्या ग्रहस्थांक आमी कसले तरी एक दिवका म्हळ्यार हे महोत्सवाची आमी संपूर्ण समाजाक आमी दिता आसाची तांणी कशी तांकां मना आसा त्या रितीर तांणी हातूंत सहभाग जावन घेवन ते 550 वर्षाचे 550 कोटी राम नाम जप अभियानांतू आणि ह्या महोत्सवांतू सहभाग जावन घेवन तुम्ही ते प्रभू रामचंद्र देवाले आणि परंपरेचे सर्वही स्वाम्याले कृपा आशीर्वादाक पात्र जाता म्हणून आमी आलोचन केल्लें आसाची अंतू समय विलंब जाल्लो आसा किंतु आज ही युनिवर्सल नंबर न्ही तातूंत 9 घंटे पर्यंत आमी चिक्के आमी तांडून व्हेले 9 घंटे जावका म्हळ्यार कितें 5 निमिश आसा लागीं थंय येवन पाविल्लो आसाच अंतू संपूर्ण हे कार्यक्रमांतू आमगेले समाज बांधव विशेष जावन घेवन मस्त ते मागशी राबोवन घेवन तांणी आमगेले सर्वही प्रवचन सर्वही कार्यक्रम हे केले आसा पयलीं तांकां जेवण आवश्यक तुमी अवकाश करून घेवन दिवका कित्याक की म्हळ्यार तांणी कसनेची हे करनाशिची तावळ तुल्यान मागशी बसून घेवन तांणी हे संपूर्ण कार्यक्रम पळयले थोडेची असौख्य जाले उरताले अनानुकूल जाल्लो आसा तरी सर्व लोकांना तितले ताळमे घेवन घेवन तितले पेशंट घेवन घेवन स्वाम्याले चातुर्मास स्वाम्याले एक दोळ भरून पळोवन घेवन स्वाम्याले सांगिल्ले शब्द आयकून घेवन एक प्रसाद घेवन पोट भरून घेवन वचे म्हणून घेवन हांगा लोक आयिल्ले आसाची तांणी इतले वेळ इतले पेशंट घेवन घेवन इतले विनम्रपूर्वक जावन घेवन तुमी सहकार केले बद्दल पयलीं आमी ताजे बद्दल संतोष व्यक्त करताची तशीच हांगाचे वॉलंटियर्स वर्ग हांगाचे चातुर्मास समितीचे सर्वही सदस्य आणि आमगेले प्रिय समाज बांधव आज हांगा अत्यंत संतोषपूर्वक जावन प्रितीपूर्वक जावन स्वाम्याल हे आयच्या दिसा चातुर्मास कार्यक्रमाचे स्विकारा दिवसू हृतपूर्वक जावन स्वागत केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमगेल्या घरांतू तुमी करता आसले उद्योग वेवसायांतू तशीच हे बेंगलोर महानगरांतू तशीच आमगेले हे शाखा मठांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत रो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाचे आमी मंगल घडयताची श्री कृष्णार्पणमस्तु. विद्याधीश स्वामी गुरु महाराज की स्वाम्याक आमगेल बग्गे कितले काळजी पळयात ती राम नाम समाजाक तरी आतां